शिक्षक समायोजन प्रक्रिया 2025 ते 26 सविस्तर माहिती। नमस्कार शिक्षक बंधू भगिनींनो, महाराष्ट्र राज्य शिक्षण संचालनालयाने 4 फेब्रुवारी 2026 रोजी एक अत्यंत महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित केले आहे। सन 2025 ते 26च्या संच मान्यतेनुसार जे शिक्षक अतिरिक्त सरप्लस ठरणार आहेत त्यांच्या समायोजनाचे नवीन वेळापत्रक आणि नियम आता जाहीर झाले आहेत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे वेळापत्रक आणि महत्त्वाचे बदल सविस्तर पाहणार आहोत। समायोजन प्रक्रियेचे टप्पे। जिल्हा स्तर 13 फेब्रुवारी 2026 तुमच्या जिल्ह्यातील रिक्त जागा, संवर्ग, विषय आणि इयत्ता निहाय आणि अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांची तात्पुरती यादी जाहीर होईल। 20 फेब्रुवारी 2026 या यादीवर कोणाला काही हरकत किंवा आक्षेप घ्यायचा असेल तर त्याचीही मुदत आहे। 25 फेब्रुवारी 2026 हरकतींचा विचार करून अंतिम यादी प्रसिद्ध केली जाईल। 3 मार्च 2026 प्रत्यक्ष समुपदेशन करून जिल्हा स्तरावर शिक्षकांचे समायोजन केले जाईल। 2. विभाग स्तर। जिल्हा स्तरावरील प्रक्रिया पूर्ण झाल्यावर रिक्त राहिलेली पदे आणि उर्वरित अतिरिक्त शिक्षकांची माहिती 10 मार्च 2026 पर्यंत विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाला दिली जाईल। 20 मार्च 2026 विभाग स्तरावरील अंतिम यादी जाहीर होईल। 25 मार्च 2026 विभाग स्तरावर समुपदेशनाद्वारे समायोजन प्रक्रिया पूर्ण केली जाईल। 3. राज्य स्तर। शेवटी 31 मार्च 2026 पर्यंत संपूर्ण राज्याचा अहवाल शिक्षण संचालनालयात सादर केला जाईल। या परिपत्रकात काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत, त्याकडे लक्ष द्या। वेतन अनुदान। ज्या शिक्षकांचे समायोजन झाले आहे त्यांचे वेतन अनुदान 3 मार्च जिल्हा स्तर किंवा मार्च 25 विभाग स्तर नंतर जुन्या शाळेतून काढले जाणार नाही। याची जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांची असेल। आधार वैध संख्या। ही सर्व प्रक्रिया डिसेंबर 2025 अखेरपर्यंत पोर्टलवर नोंदवलेल्या आधार वैध विद्यार्थी संख्येवर आधारित असणार आहे। पारदर्शकता। सर्व रिक्त जागांची माहिती प्रवर्ग, विषय आणि अनुदानानुसार स्पष्टपणे जाहीर करणे बंधनकारक आहे। तर मित्रांनो, हे होते शिक्षक समायोजनाचे संपूर्ण वेळापत्रक। जर तुम्ही किंवा तुमचे ओळखीचे शिक्षक अतिरिक्त ठरले असतील तर या तारखा नीट लक्षात ठेवा आणि आपल्या जिल्ह्याच्या शिक्षण विभागात संपर्कात राहा। ही माहिती तुम्हाला कशी वाटली? लाईक करून कळवा। हा व्हिडिओ आपल्या सर्व शिक्षक ग्रुपवर शेअर करा जेणेकरून कोणाचेही नुकसान होणार नाही। धन्यवाद।